या सगळ्या कारखानदारांच्या हातचं भावलं बनलेलं आहे। आज आपल्या हातामध्ये 1800-2000 रुपये पर्यंत देतात। सरकारने तयार केलेला कायदा आहे, त्या सगळ्या कायद्याचा भंग करणारे सगळे साखर कारखानदार आहेत। पण हे प्रशासन त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाहीत। आम्ही या ठिकाणी 4 दिवसापूर्वी सांगितलं रस्ता रोको करणार आहे। खरं तर प्रशासनानं हे एफआरपीचा कायदा मोडतायत म्हणून आपल्या समोर त्यांना सगळ्यांना आणून आपल्या ज्या मागण्या त्या मागण्यांवर चर्चा करायला पाहिजे, पण त्यांनी ते केलं नाही। उलट ते त्यांना सहकार्य एका बाजूने करतायत अशी परिस्थिती तयार झालेली आहे। आणि म्हणून हे आपलं आंदोलन हे आपण बेमुदत करायचं असे जाहीर केलेलं। जोपर्यंत चर्चा होत नाही, जोपर्यंत आमच्या कामाच्या दामाला योग्य भाव मिळत नाही, तोपर्यंत आम्ही रस्त्यावरून हलणार नाही, अशा प्रकारची भूमिका आपण घेतलेली आहे मित्रांनो। आणि म्हणून 3550 आणि शेवटचा भाव आपल्याला फायनल बिल आमचं 4000 रुपये झालं पाहिजे, अशा प्रकारचं लेखी साखर कारखान्याने आम्हाला शेतकऱ्यांना दिलं पाहिजे। मग हे दिलं तर त्यांचा संसार चालणार कसा? त्यांच्या गाड्यामध्ये डिझेल भरणार कोण? त्यांच्या घरामध्ये सामान भरणार कसं? हे सगळे प्रश्न त्यांच्या समोर आहे। कशामध्ये भ्रष्टाचार करतायत? एफआरपी आपली जी आहे ही एफआरपी चोरली जाते। ही एफआरपी चोरून साखर बाजूला काढली जाते। आपला जो ऊस जातोय त्या ऊसाच्या वजनामध्ये काटा मारला जातो आणि ह्यामधून जी काही 2 नंबरची साखर तयार होते ती साखर हे कारखानदार या गोडाऊन मधून बाहेर काढतात। तुम्हाला सगळ्यांना आणखीन एक गोष्ट सांगतो, लक्षपूर्वक ऐका। हे कारखानदार च्या गोडाऊनवर सरकारी बाबू आहे, सरकारी माणूस आहे। सरकारच्या पगारानं त्या गोडाऊनवर देखरेख करणारा एक माणूस आहे, एक अधिकारी आहे। त्या अधिकाऱ्याची सख्या जावयाची बरदास्त ठेवत नाहीत, एवढी बरदास्त त्या अधिकाऱ्याची ठेवली जाते। काय याचं कारण काय? याचं कारण एकमेव आहे की त्या ठिकाणची 2 नंबरची साखर, चोरलेला जो उतार आहे, चोरलेला काटामारी आहे, याच्यामधून तयार झालेली जी साखर आहे ती साखर बाहेर काढण्यासाठी ते अधिकारी त्यांना मदत करत असतात। आणि म्हणून हे सगळं बंद झालं पाहिजे। रिकव्हरी चोरता कामा नये। आमची जेवढी रिकव्हरी आहे तेवढी रिकव्हरी उसाला लागली पाहिजे। आमच्या उसाच्या वजनामध्ये काटामारी झाली नाही पाहिजे। हे सगळं करून आज आम्ही फक्त मागतो तुम्हाला 3500 रुपये पहिले उचल आणि 4000 रुपये हे आमचं फायनल दर असेल। देत नाही तो कारखाने देतात का नाही? या महाराष्ट्रामध्ये इतर कारखाने देतात। पश्चिम महाराष्ट्रातलं जाऊ द्यात, औरंगाबाद जिल्ह्यामध्ये, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये, छत्रपती संभाजीनगर आणि माजलगाव यात काही फारसा फरक नाही। फरक ह्यांचे विचार करण्याच्या पद्धतीमध्ये त्यांना कसं लाईनीवर आणायचं ते आम्ही आज या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे। बऱ्या बोलानं तुम्ही चर्चेला या, चर्चा करा, मार्ग करा। आणि जर चर्चा केली नाही तर आमचं आंदोलन पुढचं काय असेल याचा विचार तुम्ही करा। त्या दृष्टीनं या सगळ्या प्रशासनानं, या साखर कारखानदारांनी, या शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या ज्या आहेत, ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्या ज्या आहेत त्याच्याकडे गांभीर्याने पाहावं का। या प्रशासनानं त्याचबरोबर साखर कारखानदारांनी आम्ही जे आजपर्यंत निवेदन दिलेले आहेत, आम्ही जे पत्र दिलेले आहेत, आम्ही ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या सगळ्याचा अभ्यास करावा।
शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने पाहावं अशी विनंती मी आपल्या सर्वांच्या वतीनं करतो. नाहीतर शेतकऱ्यांना रौद्र स्वरूप धारण करावं लागेल हा इशारा या प्रशासनाला आणि कारखान्यांना देतो.